हाय सगळ्यांना असं वाटतं की फॉरेन कंट्रीज अमेरिका युरोप हे खूप जास्त प्रगतशील कंट्रीज आहेत. मी स्वतः जपानमध्ये राहिलेली आहे, जवळजवळ 8 वर्ष राहिले मी तिथे. सगळ्यांना वाटतंय की जपान फक्त प्रगतशील देश आहे, बट इट इज नॉट ओनली अबाउट टेक्नॉलॉजी. टेक्नॉलॉजीमध्ये ते आहेत प्रगतशील, पण इंडिया आणि जर जपानचं कंपॅरिझन केलं तर काय याच्यामध्ये डिफरन्स आहे. जपानची जी लोक आहेत ते फक्त टेक्नॉलॉजीने पुढे नाही आहेत, पण त्यांचे विचार पण तेवढेच प्रगतशील आहेत. त्यांना काही घेणं देणं पडलेलं नाही आहे. जसं इंडियामध्ये टिपिकली बघितलं जातं की अरे तुझ्या घरी काय चाललेलं आहे, तू काय करतोयस, तुझ्या आज घरी हे झालं, मग हे डिसिजन का घेतलं. कोणाला कोणाशीही घेणं देणं पडलेलं नाही आहे. फक्त जपानची लोक स्वतःच्या गोष्टी स्वतःचे डिसिजन्स त्याच्यावरती फोकस करतात, म्हणून ते प्रगती करतात. आणि इट इज नॉट ओनली अबाउट टेक्नॉलॉजी, कारण टेक्नॉलॉजिकली बघितलं तर आपले जे आहे सायंटिस्ट इंजिनियर्स हे सगळे इंडियन आहेत, जे फॉरेनमध्ये जाऊन स्प्रेड झालेले आहेत आणि तिकडच्या कंट्रीजचं नाव रोशन करतात. बट आपला बेस जो आहे, आपलं टॅलेंट आहे, ते इंडियाचंच आहे. सो दॅट्स द रिझन इंडिया पण प्रगती करू शकते, ओनली इफ दे थिंक ओनली अबाउट देमसेल्व्स. आणि प्रगती कशी करतील याच्यावरती फोकस केलं पाहिजे. थँक्यू.